श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 22 व 23 जानेवारी 2024 जे काही करंट अफेअर आहे म्हणजे चालू घडामोडी आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्ही ऑल एक्झाम देत असाल, कोणतीही एक्झाम देत असाल तर तुम्हाला हे लेक्चर अतिशय उपयुक्त आहे. या ठिकाणी आपण करंट अफेअर सोबत काय करणार आहोत, इतर स्टॅटिक जे काही जे आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण या लेक्चरला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 पहा. 2024च्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन डिंग लिरेनचा पराभव केला, तर तो कोणत्या भारतीय खेळाडूने हा पराभव केलेला आहे? तर रमेश बाबू प्रज्ञानंद हे टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेमध्ये काय झालेत, विजेते झालेले आहेत. म्हणजे त्यांनी डिंग लिरेनचा पराभव केलेला आहे. रमेश बाबू प्रज्ञानंद आहेत, हे कुठले आहेत तर चेन्नईचे आहेत. 18 वर्षीय व्यक्ती आहेत, हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे पहा, इतरही माहिती पाहूया. विश्वनाथ आनंद यांना बुद्धिबळ रेटिंगमध्ये मागे टाकून भारतातील 1 नंबर बुद्धिबळपटू ते ठरलेले आहेत. रमेश बाबू प्रज्ञानंद फाईड रेटिंग 2748.3 आहे. विश्वनाथ आनंद यांचा फाईड रेटिंग किती आहे? 2748 आहे. विद्यार्थी मित्रांनो, फाईड म्हणजे काय? फिडे रेटिंग आहे. यालाच काय म्हणतात? फिडे रेटिंग म्हटलं जातं. हा जो काही फिडे रेटिंग आहे याच्यामध्ये काय असतं, जो काही लाही स्कोर आहे तो 2500+ झाला की तुम्हाला ग्रँड मास्टर्स मोडलं जातं. म्हणजे लाईव्ह स्कोर फिडे रेटिंगचा किती असतो? 2500+ झाला तर तुम्हाला काय म्हटलं जातं? ग्रँड मास्टर म्हटलं जातं. भारतामध्ये सध्या एकूण किती? 83-84 ग्रँड मास्टर सध्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हा जो काही फिडे रेटिंग आहे तो विश्वनाथ आनंद यांचा किती होता? 2748 होता. तर तो रमेश बाबूंचा किती झालेला आहे? 2748.3 हा फिडे रेटिंग झालेला आहे. त्याच्यामुळं हे काय झालेत, भारतातील सध्या 1 नंबरला ठरलेले आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामुळे हे जे चांगल्या प्रकारचा भारतातील काय झालं, एक रेकॉर्ड झालेला आहे. त्याच्यामुळं हा तुमच्यासाठी प्रश्न अगदी महत्त्वाचा आहे. यानंतर पहा, मेघालय राज्याच्या खेळाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मेघालय राज्याच्या खेळांचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. याचं संस्करण विचारलं तर किती आहे? तर 5वं संस्करण आहे. कधी उद्घाटन केलेलं आहे? तर 15 जानेवारी रोजी करण्यात आलेलं आहे. या आवृत्तीत मेघालयातील पारंपरिक देशी खेळांचा समावेश आहे. हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे पहा, राष्ट्रपतींच्या हस्ते या खेळाचे उद्घाटन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. म्हणजे तेथील जे काही पारंपरिक खेळ आहेत त्यांना बढावा देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या राष्ट्रपतींच्या द्वारे काय केलेलं आहे, या ठिकाणी महत्त्वाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि प्रथमच राष्ट्रपतींच्या द्वारे काय झालेलं, उद्घाटन करण्यात आलेलं आहे. यानंतर पहा, मेघालय राज्याबद्दल इतर माहिती पाहूया. मेघालय राज्याची राजधानी कोणती आहे? शिलॉंग आहे. मुख्यमंत्री कोण आहेत? कॉनराड संगम आहेत. या ठिकाणी पहा, राज्यपाल आहेत. या ठिकाणी राज्यपाल कोण आहेत? तर पगू चव्हाण हे कोण आहेत? राज्यपाल आहेत. यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 3 पहा. 3D नकाशा बनवणारे भारतातील पहिले शहर कोणते होणार आहे? तर वाराणसी हे पहिले शहर ठरणार आहे. आणि हे 3D नकाशा बनवण्यासाठी कोणतं तंत्रज्ञान वापरले जाणार? तर लिडार ह्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. लिडारचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. लाईट डिटेक्शन अँड रेंज. आता या ठिकाणी पहा, लिडारचं काम काय असतं, लिडारचं काम कसं असतं बघा विद्यार्थी. म्हणजे एक कंडिशन असते, या तुम्हाला सर्वांना माहिती आहे, रडार एक माहिती असलं बरोबर. हे रडार एक असताना एक काय आहे? लिडार बरोबर. एक रडार असताना एक काय असतं? रिडार. आता याच्यामध्ये जे काही रडार आहे बरोबर, हा काय आहे? रडार. याच्यामध्ये काय होतं, जे काही रेडिओ वेव्हज सोडले जातात बरोबर. रेडिओ वेव्हज काय केलं जातं? सोडले जातात. आणि याच्यामध्ये एखादा पार्टिकल असेल, त्या पार्टिकल धडकतात आणि पुन्हा एका पॉईंटला येऊन मिळतात ते बरोबर. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, किती जाऊन येण्यासाठी किती टाईम लागला आणि त्याच्यावरून अंतर मोजलं जातं. हे काय असतं? रडारचं काम असतं. आता या ठिकाणी पहा, लिडारमध्ये काय केलं जातं, जे काही लाईट वापरली जाते. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, जसं रडारमध्ये काय केलं जातं की रेडिओ वेव्हज फेकले जातात, लिडारमध्ये काय केलं जातं, लाईट फेकली जाते किंवा लाईटने फोकस केलं जातं. आणि त्यासोबत एखादी ठिकाणी एखादी बिल्डिंग असेल बरोबर, तर त्या ठिकाणी लाईटचा फोकस जाणार, तिथून रिटर्न येणार आणि तो त्या ठिकाणी हा मॅप तयार होणार बरोबर. त्याचप्रमाणे 3D मॅप तयार होणार. त्याचप्रमाणे लाईट जाणार, या ठिकाणी सोबत एखादी बिल्डिंग असेल तर या ठिकाणी काय होणार, लाईटचा फोकस जाणार आणि पुन्हा रिटर्न येणार. म्हणजे अशा प्रकारे काय होतं, मॅपिंग तयार होतं, 3D मॅपिंग तयार होतं. हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे लिडर या ठिकाणी टेक्निशियन किंवा लिडर तंत्रज्ञान या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी पहा, या अंतर्गत वाराणसी शहरात 160 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा 100 प्रभाग म्हणजेच काय वार्ड्स डिजिटल नकाशा तयार केला जाणार आहे. हे डिजिटल ट्विन काशी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरसोबत एकत्रित केले जाईल.
ज्यामुळे जलसंपदा महानगरपालिका आणि विकास प्राधिकरणाची कार्यक्षमता वाढणार आहे. आता पहा या ठिकाणी उत्तर प्रदेशबद्दल इतर माहिती आपण या ठिकाणी पाहायची आहे. उत्तर प्रदेशची राजधानी कोणती आहे तर लखनौ आहे. मुख्यमंत्री कोण आहेत तर योगी आदित्यनाथ आहेत. राज्यपाल कोण आहेत तर आनंदीबेन पटेल आहेत. उत्तर प्रदेशमधील दुधवा राष्ट्रीय उद्यान अतिशय महत्त्वाचं आहे, 1977 सालाचं आहे. उत्तर प्रदेशमधील वारसा स्थळ कोणतं आहे तर आग्रा किल्ला 1983 साली, ताजमहल 1983, फतेहपूर सिक्री 1986 रोजी वारसा स्थळाची त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे पॉईंट. विद्यार्थी मित्रांनो पहा, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सध्या 2024मध्ये जे काही महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत, जे परीक्षेच्या दृष्टीतून अतिशय महत्त्वाचे ठरतात, तर ते या ठिकाणी आपण पाहायचं आहे. 3D नकाशा तयार करणारे हे पहिले राज्य आहे. उत्तर प्रदेशच्या पहिल्या फ्लोटिंग रेस्टॉरंटचे उद्घाटन प्रयागराज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. गंगा डॉल्फिन हे उत्तर प्रदेश राज्य जलचर प्राणी घोषित करण्यात आलेलं आहे. सर्व सरकारी शाळांमध्ये स्मार्ट क्लास सुविधा उपलब्ध करून देणारा पहिला जिल्हा बरेली, उत्तर प्रदेशमधील बरेली हा जिल्हा ठरलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही आत्तापर्यंत जे काही पॉईंट आहेत ते यापूर्वीच्या सर्व कोणत्या लेक्चर्समध्ये हा किंवा ज्या दिवशी हा तयार झालेला आहे किंवा ही जी घटना घडलेली आहे त्या दिवशीच्या करंट अफेअरमध्ये तुम्हाला काय करणार आहे, भेटलं जाणार आहे करंट अफेअरमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही डेली कंटिन्यूमध्ये लेक्चर सिरीजमध्ये राहा, त्याच्यामुळे तुम्हाला सर्व काही नॉलेज एक प्रत्येक वेळी भेटत जाईल. त्याचप्रमाणे पाहू, उत्तर प्रदेशचे पहिले सौर शहर कोणते आहे तर अयोध्या आहे. हर घर सौर मोहीम लखनौ आणि वाराणसी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. गिफ्ट डीड योजना उत्तर प्रदेशने सुरू केलेली आहे. यानंतर पहा, नुकतेच कोणत्या राज्यात डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे तर पहा, आंध्र प्रदेश राज्यात कोठे तर विजयवाडा या ठिकाणी काय केलेलं आहे, डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. हा पुतळा किती फुटाचा आहे तर 206 फुटाचा हा काय आहे पुतळा आहे. याचं नाव काय आहे तर स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस म्हणून या पुतळ्याला नाव देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी पहा, यापूर्वीचा जो महाराष्ट्रामध्ये एक पुतळा आहे तर तो कोणता आहे, स्टॅच्यू ऑफ नॉलेज या नावाने पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो पहा, लेटेस्टमध्येच बघा, अमेरिकेतील मेरीलँड या शहरामध्ये काय केलेले स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी या नावाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा भारताबाहेरील मोठा काय झालेला आहे, भारताबाहेरील मोठा पुतळा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. याची उंची विचारली तर 19 फूट उंच आहे. आता या ठिकाणी पहा, जो काही स्टॅच्यू हे या ठिकाणी शहर नाही, या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी आहे हा भारताबाहेर अमेरिकेतील मेरीलँड या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. त्याचप्रमाणे पहा, भारतातील हैदराबाद या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी म्हणून एक पुतळा आहे. तो कोणाचा आहे तर श्री रामानुजाचार्य यांचा आहे आणि त्याची उंची विचारली तर 216 फूट आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी पहा, आंध्र प्रदेश या राज्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. राजधानी कोणती आहे, विशाखापट्टणम आहे. मुख्यमंत्री कोण आहेत, जगनमोहन रेड्डी आहेत. राज्यपाल कोण आहेत, जस्टिस एस अब्दुल नझीर हे कोण आहेत, राज्यपाल आहेत. यानंतर पहा, भारत सरकार अंतर्गत सर्वात मौल्यवान PSU कोणती ठरलेली आहे तर LIC PSU ठरलेली आहे. LIC ची स्थापना कधी झाली, 1956 रोजी. मुख्यालय कुठे आहे, मुंबई या ठिकाणी. अध्यक्ष कोण आहेत, सिद्धार्थ मोहंती हे. पुढील प्रश्न पहा, कोणत्या राज्य सरकारने महतारी वंदना योजना 2024 सुरू केलेली आहे तर छत्तीसगड या राज्याने ही योजना सुरू केलेली आहे. आता याचं उद्दिष्ट काय विचारलं तर महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे याचं उद्दिष्ट आहे. केवळ छत्तीसगड राज्यातील विवाहित महिला पात्र ठरणार आहेत. प्रत्येक महिना 1,000 रुपये, 1 वर्षात एकूण 12,000 रुपये मिळणार आहेत त्यासाठी. त्याचप्रमाणे पहा पुढे, यासाठी वयाची अट असेल तर 23 ते 60 वय असणं गरजेचं आहे आणि वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असेल त्याच परिवाराला काय करणार आहे, त्या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे किंवा त्या 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असणारं इन्कम ज्यांचं आहे त्या कुटुंबाला हा लाभ घेता येणार आहे. यानंतर बघा, छत्तीसगडबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. राजधानी कोणती आहे, नया रायपूर. मुख्यमंत्री कोण आहेत, विष्णुदेव साय आहेत. राज्यपाल कोण आहेत, विश्वभूषण हरिश्चंद्रन हे कोण आहेत, राज्यपाल आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी छत्तीसगडच्या चालू घडामोडी अतिशय महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी पाहूया, महातारी वंदना योजना 2024 सुरू केलेली आहे. अयोध्या यात्रेसाठी रामलला दर्शन योजना सुरू केलेली. 22 जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. विष्णुदेव साय हे छत्तीसगड राज्याचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री ठरलेले आहेत. गोधन न्याय योजना छत्तीसगड राज्याची आहे. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 7,
कोणत्या खेळाडूने T20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शतक करण्याचा विक्रम केलेला आहे? तर रोहित शर्मा यांनी काय केलेलं आहे, T20मध्ये सर्वात जास्त शतक केलेले आहेत. T20चे त्यांचे 5वे शतक आहे. बेंगलोर येथे खेळण्यात आलेल्या तिसऱ्या T20मध्ये 69 चेंडूत 11 चौकार आणि 8 षटकार लावून 121 रन केलेले आहेत रोहित शर्माने. त्याचप्रमाणे पहा, इतर माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. सूर्यकुमार यादव यांचं किती शतक आहेत? 4 शतक आहेत. ग्लेन मॅक्सवेल यांचं शतक किती आहेत? T20मध्ये 4 शतक आहेत. आता या ठिकाणी पहा, इतर माहिती आहे. सध्याचा लेटेस्टमधला हा पॉईंट आहे आणि अतिशय चर्चेतला आहे. भारताने T20 क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे. जसं T20 आहे 20 ओव्हरची मॅच असते, तसं T10 म्हणजे 10 ओव्हरची ही मॅच असणार आहे. याच्यामध्ये टेनिस बॉलचा वापर केला जाणार आहे आणि मार्चमध्ये ही आयोजित करण्यात आलेली आहे. यानंतर पहा, आंतरराष्ट्रीय बलून फेस्टिवलचे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे? तर तमिळनाडू या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बलून फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बलून फेस्टिवल म्हणजे काय, इंटरनॅशनल बलून फेस्टिवल ही आवृत्ती किती आहे? ही 9वी आवृत्ती आहे. आता या ठिकाणी तमिळनाडू या राज्यामध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण काय करूया, तमिळनाडूबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. तमिळनाडूची राजधानी कोणती आहे? चेन्नई. मुख्यमंत्री कोण आहेत? M.K. स्टॅलिन आहेत. राज्यपाल कोण आहेत? R.N. रवी हे कोण आहेत? राज्यपाल आहेत. यानंतर पहा, कोणत्या माजी सरन्यायाधीशांना आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? तर रंजन गोगोई आहेत, हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. त्यांना काय केले, आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव देण्यात आलेला आहे. हा म्हणजे त्यांना जाहीर करण्यात आलेला आहे. आता हे रंजन गोगोईंबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. हे भारताचे 46वे माजी सरन्यायाधीश आहेत. 10 फेब्रुवारी रोजी प्रदान करण्यात येणार आहे हा आसाम वैभव पुरस्कार. आता जो काय प्रथम आसाम वैभव पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे? रतन टाटा यांना. जो काही द्वितीय आसाम वैभव पुरस्कार 2023मध्ये देण्यात आलेला आहे तो कोणाला? तपन सैकिया यांना देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा सध्याचे लेटेस्टमध्ये जे काही महत्त्वाचे इतर पुरस्कार आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया. तो काय आसाम वैभव पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर पहा, माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना देण्यात आलेला आहे. ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? प्राध्यापक एड्रियन क्रूज यांना देण्यात आलेला आहे. वसंत लक्ष्मी नरसिंहचारी यांना नृत्य कलानिधी पुरस्कार देण्यात आलेला आहे. LP हेमंत के श्रीनिवासुल यांना मॅन ऑफ द इयर 2023चा पुरस्कार देण्यात आलेला आहे. यानंतर पहा, अली अबू अवाद आणि डॅनियल बरेनबोईब यांना इंदिरा गांधी शांती पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आलेले आहे. डॉक्टर हेमचंद्र रवी कुमार यांना कर्मवीर चक्र पदक या पुरस्काराने प्रदान करण्यात आलेला आहे. मीराचंद यांना सिंगापूरचा सर्वोच्च कला पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पहा, VR ललितंबिका यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आलेला आहे. पॉल लिंच यांना 2023चा बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. सफिना हुसेन यांना शैक्षणिक वाईज पुरस्कार देण्यात आलेला आहे. यानंतर पहा, एक वाहन एक फास्टॅग हा उपक्रम कोणी सुरू केलेला आहे? तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा उपक्रम सुरू केलेला आहे. म्हणजेच काय, NHAI याचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया हा तुम्हाला फुल फॉर्म माहिती असणं गरजेचं आहे. हा उपक्रम इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि टोल प्लाझावर अखंड हालचाली सुलभ करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. याचा अर्थ काय होतो बघा, एक वाहन एक फास्टॅग, बरोबर. आता बघा, याच्यासाठी एक उदाहरण पाहूया आपण. पहिलं जे काही आपलं फोनपे गुगल पे आलेलं होतं, बरोबर. त्याच्या वेळी काय होतं, एक QR कोड असा, वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे QR कोड असायचे, बरोबर. पण आता कंपनीने काय केलेलं आहे, एकच प्रत्येक कंपनीचा एकच सिमिलर कोड काढला, QR कोड काढला, बरोबर. मग त्याच्यामध्ये ॲमेझॉन असेल, फोनपे असेल, गुगल पे असेल, तर एकाच QR कोडवरून आपण काय करू शकतो, कुठेही पेमेंट करू शकतो, बरोबर. तर तसं एकच फास्टॅग काय केलेलं आहे, सर्वांमध्ये एकत्र केलेलं आहे. जी वेगवेगळे फास्टॅग गाडीवर असायचे, वेगवेगळे चेंजेस असायचे, तर एकत्र एकच फास्टॅग केलेलं. त्याच्यामुळे काय होते, आता वेळ त्याच्यामधून वाचणार आहे, महत्त्वाचं आहे. आणि आता याच्यासाठी काय महत्त्वाचं आहे, 31 जानेवारी 2024 नंतर थकीत निधीसह अपूर्ण KYC असलेले फास्टॅग बँकांद्वारे निष्क्रिय केले जाते. याच्यासाठी काय आहे, 31 जानेवारी 2024 नंतर काय करायचं, 31 जानेवारी 2024 पूर्वी काय करायचं, त्यांना पूर्णपणे KYC करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी पहा,
विद्यार्थी मित्र, KYCचा फुल फॉर्म काय आहे हे तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. सर्वांनी कमेंटमध्ये सांगा KYCचा फुल फॉर्म काय आहे. यावेळी PYQमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, KYCचा फुल फॉर्म काय म्हणून. त्याच्यामुळे KYCचा फुल फॉर्म सर्वांनी सांगायचा आहे. यानंतर बघा, NHAIचा स्थापना कधी झाली, 1995 रोजी. मुख्यालय कुठे आहे, नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष कोण आहेत, तर संतोष कुमार यादव आहेत. यानंतर पहा, नवीन शिक्षण धोरण 2020 अंतर्गत भारत सरकारने कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे ठरविलेले आहे. ती फारसी आहे, म्हणजे पर्शियन भाषा आहे, तर याला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी त्यांच्या 2 दिवसीय इराण दौऱ्यात याची घोषणा केलेली आहे. इराण आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक, साहित्यिक आणि भाषिक संबंध दृढ याच्यामुळे होणार आहेत. महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अभिजात भाषेचा जो काही अभिजात भाषेचा दर्जा आहे तो कोणत्या भाषेला कधी देण्यात आलेला आहे यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया. पहिली अभिजात भाषा कोणती ठरवलेली, तमिळ 2004 साली, संस्कृतला 2005 साली, कन्नडला 2008 साली, तेलुगूला 2008 साली, मल्याळमला 2013 साली, ओरियाला 2014 साली. त्याचप्रमाणे पाली, पर्शियन आणि प्राकृत यांना केंद्र सरकारने भारतातील अभिजात भाषांचा दर्जा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्र, बघा आजचे जे काही इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तुम्हाला जर या ठिकाणी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तुम्हाला PDF मिळवायची असेल तर तुम्हाला टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा.